नमस्कार मंडळी, मी मानसी सोनवणे आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अगदी मस्त झणझणीत आणि एकदम स्वादिष्ट लागणारी अशी मोदकाची भाजीची रेसिपी। तर तुम्हाला मोदकाची भाजी असते हे माहीत आहे का? आणि जर माहीत असेल तर तुम्ही बनवली आहे का? तुम्हाला आवडते का? हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। तर आजच्या या व्हिडिओसाठी आपण सुरुवात करणार आहोत। तर बघा, सर्वप्रथम आपण इथे मसाला भाजून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे एक मोठा कांदा कापून घेतला बारीक आणि त्याला भाजून घेतलेला आहे। त्यानंतर सुकं खोबरं असते ना, ते सुकं खोबरं किसून घ्यायचं आणि ते सुद्धा आपण इथे भाजून घेणार आहोत। तर बघा, व्हिडिओमध्ये दिसते अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने आपण हे खोबरं भाजून घेतलं। त्यानंतर यामध्ये तीळ, पांढरे तीळ घेतले, त्यानंतर खसखस घेतली, सर्व एक एक चमचे घेतलेले आहेत आपण। त्यानंतर थोडेसे शेंगदाणे घेतले आणि ते सुद्धा भाजून घेतलं। त्यानंतर इथे आपण मसाल्यासाठी जो पेस्ट करण्यासाठी जो मसाला लागणार आहे त्यासाठी आपण कांदा घेतला, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या, खोबरं आणि त्यानंतर त्यावर आपण आलं टाकून घेतलेलं होतं। तर बघा, इथे आपण खोबरं भाजून घेतलं ना, खोबरं, शेंगदाणे आणि तीळ, खसखस हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत आणि कांदा जो आहे भाजलेला तो आपण एका साईडला ठेवलेला आहे। तर बघा, त्याचं आपण मस्तपैकी असं वाटण करून घेणार आहोत। तर बघा, कांदा आपण इथे जसाच तसा ठेवलेला होता। आता हे वाटण काढून घेतलं, त्यामध्ये आपण हा कांदा मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि तिखट टाकून घेणार आहोत 2 चमचे आणि नंतर थोडीशी हळद, गरम मसाला 1 चमचा, हे पण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्यानंतर हिरवा कोथिंबीर टाकून घेतला आणि परत एकदा मिक्स करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने हे आपलं मस्तपैकी वाटण तयार झालेलं आहे। त्यानंतर इथे मी पेस्टसाठी लागणारा खडा मसाला घेऊन घेतला आहे। त्यामध्ये घेतलं लवंग, मिरे, जावित्री, तेजपत्ता, चक्रीफूल आणि थोडंसं शहाजिरं घेतलं आहे, ते सुद्धा आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत। तर बघा, इथे तुम्ही गरम मसाल्याची क्वांटिटी घेऊ शकतात, पण मी इथे कमी घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये भाजलेला कांदा, लसूण, अद्रक, गरम मसाला आणि कोथिंबीर टाकून याचं वाटण वाटून घेतलं। आता आपण एका साईडने बेसन टाकून घेणार आहोत एका कटोऱ्यात। त्यामध्ये हळद, तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं, थोडंसं 2 चमचे तेल टाकून घेतलं आणि याला मिक्स करून घेणार आहोत आधी, मग नंतर पाण्याने याला भिजवून घ्यायचं आहे। जास्त पातळ भिजवू नका, अगदी घट्टसरही भिजवू नका, आपल्याला एकदम मीडियम याचा गोळा करून घ्यायचा आहे। व्हिडिओमध्ये दिसते अशा पद्धतीने। नंतर याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, मळून घ्यायचं आहे आणि वाटी ठेवून थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे। त्यानंतर पेस्ट केलेलं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार तिखट टाकून घेतलं 2 चमचे, त्यानंतर धना पावडर टाकून घेतली। आता तुम्ही याऐवजी धने भाजून घेऊ शकता जेव्हा आपण खडे मसाले भाजले तेव्हा। त्यानंतर थोडासा गरम मसाला टाकून त्याची परत पेस्ट करून घेतली। त्यानंतर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं, तापलेलं आहे तेल, त्यामध्ये आपण केलेला ही जी पेस्ट आहे मसाल्याची ती टाकून घेतली। त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ टाकून घेतलं, याला मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये थोडीशी हिरवी कोथिंबीर घातली आणि परत एकदा मिक्स करून ठेवलं। त्यावर झाकण ठेवून 5 मिनटं होत आहे, तोवर आपण इथे मोदक बनवून घेणार आहोत। तर बघा, अगदी थोडा थोडा याचा गोळा घ्यायचा आणि पीठ जर शक्यतो नाही लावलं तरी चालेल, पण मी इथे लावून याचा गोळा बनवते, कारण की आधी थोडंसं चिकट लागते म्हणून। नंतर तुम्ही थोडंसं त्याला मळून घेतलं अजून की पुन्हा एकदा न पीठ लावता याचे मस्तपैकी असे मोदक करू शकतात। तर हे सारण भरून घेतलं, त्यानंतर याचा मोदक बनवून घेतला। बघा, तुम्ही आवडीनुसार करू शकतात, मोठा छोटा, पण जास्त मोठीही बनवू नका, कारण की ते आपण रस्स्यात जेव्हा टाकतो ना त्यानंतर त्याची अजून साईज मोठी होते, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच पुढे। तर बघा, अशा पद्धतीने मी इथे मोदक बनवून घेणार आहे। तर आता आपला मसाला झाला की नाही हे आपण बघणार आहोत। तर बघा, तेल हे छान सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला।
आणि आपण आधीच भाजून घेतलेला आहे, त्यामुळे याला जास्त परतण्याची गरज नाही. यामध्ये आपण आता मिक्सरच्या भांड्याने पाणी विसळून घेऊन यामध्ये टाकून घेतलं आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून होऊ दिलं. तर बघा याला तेल सुटलेलं आहे छान. परत एकदा पाणी टाकून घेणार आहोत आपण. थोडंसं पाणी टाकणार आहोत अजून, कारण की बाकीचा जो राहिलेला मसाला असेल तो अजून शिजून जाईल व्यवस्थित. तर बघा इथे मसाला आपला छान असा परतून झालेला आहे. तर यामध्ये आता आपण पाणी टाकून घेणार आहोत. जर तुम्हाला घट्ट हवं असेल तर जास्त पाणी नाही घालायचं. तर बघा इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे. 2 ते 3 ग्लास टाकून घेतले मी पाणी. त्यानंतर यामध्ये आता कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. मीठ कमीच टाका, कारण की आपण मसाल्यात पण मीठ टाकलेलं होतं आणि जेव्हा आपण परतत होतो कढईमध्ये तेव्हा पण आपण थोडंसं मीठ घातलेलं होतं. तर तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता. आता बघा याला उकळी आलेली आहे छान अशी. जेव्हा त्याला चांगली खदखदून उकळी येते तेव्हाच त्यामध्ये एक एक करत हा मोदक सोडायचा असतो. आणि लक्षात असू द्या, जेव्हा तुम्ही मोदक टाकणार आहात तेव्हा गॅसची फ्लेम कमी करायची आहे, कारण की याचे शिंतोडे हे उडतात खूप जास्त. याची काळजी घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने उकळ आली की मग एक एक मोदक सोडायचा आहे यामध्ये. आणि मोदक हे छान असे 5 ते 6 मिनिट चांगले शिजू द्यायचे. घाई करायची नाही, कारण की जर तुम्ही घाई केली तर त्याचं जे बाहेरचं आवरण आहे बेसनाचं ते तुम्हाला कचवट लागेल, चव चांगली लागणार नाही, म्हणून घाई करायची नाही. तर बघा अशा पद्धतीने मी सर्व मोदक यामध्ये टाकून घेतले. पुन्हा एकदा त्यावर हिरवा कोथिंबीर घातला आणि आता गॅसची फ्लेम थोडीशी वाढवली, जेणेकरून हे व्यवस्थित शिजतील. आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम पुन्हा कमी करून 5 ते 6 मिनिट याला शिजवून घेतलं. तर बघा झाकण उघडताच हे सगळे मोदक जे आहे ते वरती तरंगत आहे. याचाच अर्थ की आपले मोदक हे व्यवस्थित शिजलेले आहेत. आणि बघा मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आपण मोदक हे मीडियम साईजचेच बनवायचे, कारण की ते नंतर आपण शिजायला टाकल्यानंतर अजून फुलतात. तर बघा इथे तुम्हाला मोदकची साईज मोठी झालेली दिसतच असेल. तर अशा पद्धतीने आपण ही मोदकची रेसिपी बनवली. तर तुम्ही खाल्लेली आहे का मोदकची भाजी? आणि जर नाही खाल्लेली असेल तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. अशा पद्धतीने अगदी सोप्या साध्या सरळ पद्धतीने मी तुम्हाला ही रेसिपी आज सांगितलेली आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि रोज नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.